महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा झाल्यापासून महायुती मोठ्या प्रमाणावर अग्रेसिव्ह मोडवर दिसत होती. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार एकूणच महायुतीचे सगळे महत्वाचे नेते मोठ्या प्रमाणावर सभा घेत होते. सभांचा धडाका लावलेला होता, प्रचार फेऱ्या होत होत्या, सगळं होत होतं. त्या मानानं ठाकरे बंधू किंवा काँग्रेस हे बॅकफूटवर दिसत होते. पण 11 जानेवारीला ठाकरेंची जी शिवाजी पार्कमध्ये सभा झाली, त्या सभेनंतर आणि काल ठाण्यामध्ये जी सभा झाली, या सभानंतर एक प्रकारे या संपूर्ण निवडणुकीचा आणि विशेषतः मुंबई, ठाणे आणि आसपासच्या महानगरपालिकांचा निवडणुकाचा टोन बदलायला सुरुवात झाली. जे सुरुवातीची निवडणूक होती ती एक प्रकारे भाजपच्या नॅरेटिव्हवर लढवली जात होती, भाजपच्या नॅरेटिव्हवर चर्चा घडवली जात होती. पण ती चर्चा राज ठाकरेंनी एका रात्रीत बदलून अदानींच्यावर, अण्णामलाईंच्यावर आणि मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याच्या डावावर आणली. त्यामुळे परवाच्या त्या सभेपासून आणि काल विशेषतः 12 जानेवारीला जी शिवाजी पार्कमध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली, या सभेमध्ये जे दिसलं, या सगळ्याच गोष्टींच्याकडे बघून आता अशी चर्चा सुरू झाली की मुंबईचं आणि ठाण्याचं वातावरण फिरले की काय, संपूर्ण निवडणूक राज ठाकरेंनी आपल्या हातात घेतली की काय, नक्की काय काय घडलं आणि कोणकोणते फॅक्टर्स अत्यंत महत्वाचे ठरले ते पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. खरं तर मुंबईच्या महापालिकेची निवडणुकीची सुरुवात व्हायच्या अगोदरच राज ठाकरेंनी, उद्धव ठाकरेंनी एक प्रकारे एक नॅरेटिव्ह सेट केला होता की मुंबईचा महापौर हा मराठीच होणार. आणि या नॅरेटिव्ह वरती पहिल्यांदा भाजप एक प्रकारे पिछाडीवर दिसत होती किंवा त्यांच्याकडे स्पष्ट असं उत्तर नव्हतं. पण नंतर देवेंद्र फडणवीसांनी क्लिअर केलं की मुंबईचा महापौर मराठी होईल. पण नंतर मुंबईचा महापौर हा मराठी होईल, हिंदू देखील असेल. आणि त्याच वेळेला एक दुसरी चर्चा चालू झाली की मुंबईचा महापौर हा खान होणार आहे, मुंबईचा महापौर एखादी बुरकेवाली होणार आहे, मुस्लिम होणार आहे. अशा पद्धतीचा एक अजेंडा, प्रोपागंडा, नॅरेटिव्ह भारतीय जनता पक्षाच्या वतीनं पसरवला गेला किंवा त्याला खतपाणी घातलं गेलं. अशा प्रकारचे काही स्टेटमेंट्स MIMच्या नेत्यांच्याकडून देखील आले आणि त्याला मोठ्या प्रमाणावर प्रसार करण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलं. पण त्यानंतर मात्र मागच्या 2 दिवसात राज ठाकरेंनी मुंबईची निवडणूक एक प्रकारे या खान किंवा बुरकेवाली या सगळ्या मुद्द्यांच्यापासून लांब नेऊन मुंबईला अदानींनी कशा पद्धतीनं घेरलंय, महाराष्ट्राला आणि देशाला देखील अदानींनी कसं घेरलंय, भारतीय जनता पक्षानं कसं अदानींना वेगळ्या प्रकारे वेगळ्या लेवलवर जाऊन मदत केलेली आहे, या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या, प्रतिष्ठेच्या केल्या. आणि मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाईल, मुंबईच्या एअरपोर्टवरती गरबा खेळला जातो, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या केल्या. आणि एक गोष्ट मराठी लोकांना दाखवून दिली की मराठी लोक जर गाफील राहिले तर मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाऊ शकते. आणि आता ही संपूर्ण निवडणूक, संपूर्ण चर्चा ही मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाणार की नाही या मुद्द्यावर व्हायला लागली. देवेंद्र फडणवीसांना या प्रश्नांची उत्तर द्यायला लागली की देवेंद्र फडणवीसांनी किंवा भारतीय जनता पक्षानं काही वेगळं अदानींच्यासाठी केलेलं नाही. अदानी हे उद्योगपती आहेत, तसेच सर्व उद्योगपती त्यांच्यासाठी सारखे आहेत, हे क्लॅरिफिकेशन द्यावं लागणं म्हणजे एक प्रकारे ही संपूर्ण निवडणुकीच राज ठाकरेंच्या मैदानात राज ठाकरेंनी जशी त्यांना हवी तशी तिथं आणलेली आहे असं इथं दिसायला लागतं. देवेंद्र फडणवीसांना स्वतःचा बचाव करायला लागला, पक्षाचा बचाव करायला लागला. याच बरोबर त्यांना हेही दाखवायला लागलं की राज ठाकरे हे अदानींच्या जवळचे आहेत, अदानींच्या बरोबर त्यांचे फोटो आहेत. हे सगळं करायला लागण्याचं कारणच आहे की निवडणूक ही अदानींच्या मुद्द्यावर, गुजराती विरुद्ध मराठीच्या मुद्द्यावरती सक्सेसफुली ठाकरे बंधूंनी आता आणलेली आहे. राज ठाकरेंनी या निवडणुकीत आणलेला अत्यंत महत्वाचा दुसरा मुद्दा म्हणजे के अण्णामलाई यांचा फॅक्टर. त्यांचे जे वाक्य होते, जे स्टेटमेंट होते, त्या स्टेटमेंटच्या भोवती आता निवडणूक फिरायला चालू झालेली आहे. या स्टेटमेंटमध्ये ते म्हणाले होते की मुंबई आणि महाराष्ट्राचा काही संबंध नाही. पण प्रत्यक्षामध्ये देवेंद्र फडणवीस हे अण्णामलाई यांना प्रोटेक्ट करताना किंवा डिफेंड करताना दिसले. ते त्यांच्या पक्षाचे आहेत म्हणल्यावर ते डिफेंड करत असतीलच. पण इथं राज ठाकरेंनी मांडलेले तिन्ही मुद्दे अत्यंत महत्वाचे होते. ते म्हणजे अण्णामलाई यांनी त्यांच्या भाषणामध्ये किंवा त्यांनी जे पत्रकारांना बाईट्स दिल्या त्याच्यामध्ये नेहमी बॉम्बे असाच मुंबईचा उल्लेख केला, ते मुंबई असं कुठंच म्हणाले नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे मुंबईचा जो पैसा आहे, 75,000 कोटींचं जे बजेट आहे ज्याचा उल्लेख अण्णामलाईंनी केला, त्यावरती देखील राज ठाकरेंनी सांगितलं की मुंबईच्या पैशाकडे भारतीय जनता पक्षाचा डोळा आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्यांनी सांगितलेलं स्टेटमेंट की मुंबईचा आणि महाराष्ट्राचा संबंध नाही, मुंबई एक आंतरराष्ट्रीय शहर आहे. या मुद्द्यावरती देवेंद्र फडणवीसांना आता अण्णामलाई यांना डिफेंड करावं लागते. कारण मोठ्या प्रमाणावर लोकांचा आता हा समज झालाय की अण्णामलाई बीजेपीच्या मनातलं जे काही होतं ते स्पष्टपणे बोललं आणि ते समोर आलं. त्यामुळं राज ठाकरे यांनी हा दुसरा मुद्दा देखील आता चर्चेत आणला आणि याच मुद्द्यावरती आता ही संपूर्ण चर्चा व्हायला लागलेली आहे आपल्या आजूबाजूला.
अशा काही महत्त्वाच्या मुद्द्यांच्या नंतर काल मुंबईमध्ये महायुतीची जी एकत्रित सभा झाली, ज्यामध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस देखील होते. यावेळेला अनेक लोकांच्या प्रतिक्रिया घेण्यात आल्या. अनेक माध्यमांनी याबद्दलच्या प्रतिक्रिया घेतल्या. त्यामध्ये माध्यमांनी घेतलेल्या प्रतिक्रियेमध्ये लोकांनी सांगितलं, की त्यामध्ये आलेले अनेक लोक हे मुळात महाराष्ट्रीयन नव्हते, मराठी नव्हते. त्यांचं मुंबईमध्ये मतदानाचा हक्क देखील नव्हता. एवढ्या मोठ्या प्रमाणावर मध्य प्रदेशमधून, कलकत्तामधून काही लोक आलेले होते, उत्तर प्रदेशमधून. या सगळ्या लोकांना तिथं येऊन सभेला गर्दी करायला लावली होती आणि एकूणच मागच्या 2 दिवसापूर्वी जी सभा झाली होती त्या सभेपेक्षा कालच्या सभेला गर्दी कमी होती. हे कितीही नाही म्हटलं तरी नाकारता येणार नाही महायुतीच्या नेत्यांना. पण इथं एक दुसरी गोष्ट महत्वाची आहे, ती लक्षात ठेवायला पाहिजे, की मुंबईमधल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये मराठी लोक हे सभेला गर्दी करतात, कारण मुंबईचं राजकारण हे मराठीभोवती फिरत असतं. मुंबईमध्ये सभेला गर्दी करत नाहीत ते लोक म्हणजे परप्रांतीय, आणि मुंबईमध्ये जवळजवळ 65% लोक हे परप्रांतीय आहेत. मग ते उत्तर भारतीय असतील, दक्षिण भारतीय असतील, आणि त्यांची गर्दी मग ती कुठल्याही पक्षाच्या साठी असेल, ती गर्दी कधी मैदानात होताना दिसत नाही, ती डायरेक्ट निवडणुकीत मतदान केंद्रावरती होताना दिसते. त्यामुळे या फॅक्टरचा जरी विचार केला तरी एक गोष्ट होऊ शकते, ती म्हणजे ज्या लोकांनी मैदानात गर्दी केली नाही ते कदाचित भारतीय जनता पक्षाला मतदान करू शकतील. त्यामुळे अजूनही ही निवडणूक खूप सोपी आहे असं जरी म्हणता येत नसलं तरी या निवडणुकीचा जो टोन होता, या निवडणुकीचा जो राग रंग होता, तो संपूर्ण रंग आता ठाकरेंनी आपल्या मैदानात आपल्या टर्म्सवरती ही सगळी निवडणूक आणलेली आहे. आणि त्यामुळे या निवडणुकीचं एकूण वातावरण आणि चर्चा वेगळ्या पद्धतीने व्हायला सुरुवात झालेली आहे. खान महापौर की मराठी महापौर की हिंदू, या सगळ्या चर्चा आता मागं पडल्या. आता मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाणार की तोडली जाणार नाही हे इथं महत्वाचं ठरणार आहे. आणखी एक गोची झालेली आहे, ती म्हणजे एकनाथ शिंदेची. एकनाथ शिंदेंना आता हे वारंवार सांगावं लागते की हा या दोन्ही बंधूंचा डाव आहे आणि मुंबई महाराष्ट्रापासून कुणीही तोडू शकत नाही. कारण हे सगळं सांगावं यासाठीच लागते, कारण राज ठाकरेंनी या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी सर्वांना मजबूर करून टाकलेलं आहे. त्यामुळे ही निवडणूक ठाकरेंच्या मैदानात, ठाकरेंच्या टर्म्सवरती आता व्हायला लागलेली आहे. त्यामुळेच या निवडणुकीचा रंग बदलतोय की काय, अशी सध्या चर्चा आहे. तुम्ही जर मुंबईत राहत असाल, ठाण्यात राहत असाल किंवा कुठल्याही महानगरपालिकेच्या क्षेत्रात राहत असाल तर तुमच्याकडचं काय वातावरण आहे ते आम्हाला सांगा. मुंबई ठाण्यात राहत असाल तर मुंबईतलं तुमचं ऑब्झर्वेशन काय आहे, तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.